येईल हे मलाही माहितीये, पण ती गेलीये कुठे हे कळत नाहीये. सगळ्या गोष्टी आपल्याला कळायलाच हव्यात असं काही नाहीये बेबी. मला कळाव्या लागतात. एवढी अनावश्यक माहिती कुठे साठवणार आहेस तू बेबी? कांता, मला ना मेंदू आहे. काय सांगतेस? इतक्या वर्षात जाणवून सुद्धा दिलं नाहीस तू बेबी. खरंच तुमचं नॉर्मलला आलेलं दिसतंय. आमच्यात मतभेद आहेत, पण कधीतरी देव ह्याला सुबुद्धी देईल ही आशा मी सोडलेली नाही. चला तुमचं चालू दे, मी निघतो, मला उशीर झाला. आणि विचार कर बरं. हा कसला विचार करायला सांगतोय हा तुला? काही नाही गे. नाही, एक मिनिट श्री, काही तू मला सांगू, नाही. कसला विचार करायला सांगतोय? काय? बाय अरे ऐक तर. बाय बाय. कांता, नको असलेली बॅग घरात आणायची नाहीये, कळलं? नको असलेली बॅग तुला घरात आणायची, कळलं? सरू विचार करा तू पण नक्की. हो नक्की. कसला विचार करायला सांगतो तो तुला? आपण नर्मदा योग सेंटर जॉईन करूया. भाऊजी म्हणत होते एकदम उत्तम. काय नको, काही गरज नाहीये. कांता म्हणतोय ना म्हणजे फालतूच असणार. अरे तू धावत वगैरे आलास की काय? हा म्हणजे थोडंसंच. का? तू आलास असं कळलं ना. मग आज लवकर आलास ऑफिसला? म्हणजे पहाटे लवकर उठलो म्हणून मग लवकर आलो. वा 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 वा. आई आजी आल्यात? हो आली. काय म्हणाले? कशाबद्दल? कशाबद्दल तरी काय म्हणाले? म्हणजे 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 तुमच्यात अशी अशी विशेष काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कशाबद्दल? एकंदरीतच काय चर्चा तशी बरीच झाली. हा तेच काय म्हणाल्या त्या? तू परत परत तेच विचारतोयस. तू बरा आहेस ना? तब्येत बरी आहे तुझी? म्हणजे तुला काही कळलेलंच दिसत नाही. म्हणजे काय? हेच की आई आजी आता अमेरिकेवरून आल्या ना. कुठे लॉस एंजेलिसला होते ना त्या? हो. हा तर तिकडचं वातावरण, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांचा अनुभव कसा होता, काही कळलं नाही का तुला? काय अनुभव छान होते की, सगळं मस्त आहे. वा. हा ये साहेब, भागीरथी मॅडम आल्या? काही बोलल्या? साहेब काही बोलल्या का भागीरथी मॅडम? कशात तुम्ही? मी ठणठणीत. बस. तू कशी आहेस? मी पण छान आहे. आणि ज्युनियर गोखले? छान आहे. पण पणजी आजीची वाट बघत होती ती. होती? सगळ्यांना मुलगीच हवी आहे ना. सगळ्यांना म्हणजे? श्रीला आणि मला सुद्धा. त्यामुळे मुलगीच होणार. ते नंतर ठरवता येईल. त्याच्यासाठीच चाललंय ना सगळं? आई आजी, एक सांगू? सांग ना. मी श्रीला मनातून माफ केलंय. मला माहित आहे ते. आई आजी, मग त्याला आणखी त्रास नको ना व्हायला. बघा, नवऱ्याचा केवढा पुळका तो. पुळका नाही हो, पण मला वाईट वाटतं त्याच्यासाठी. मलाही वाटतं. मग आपण हा सायलेन्स ब्रेक करूया. तेच तर करायचंय. पण त्याआधी काही गोष्टी तुझ्या कानावर घालायच्या. तुझी तब्येत नाजूक होती, तू स्ट्रेस मध्ये होतीस, म्हणून तुझ्याशी काही बोलले नाही मी. पण आता डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिलाय. कशाबद्दल बोलताय तुम्ही आई आजी? सत्य.
म्हणजे सत्य आपलं आयुष्य खूप सोपं करतं जान्हवी, असं मला वाटतं. सत्य लपवणं हा सुद्धा एक प्रकारचा खोटेपणाच आहे. आणि मला तुझ्याशी तो करायचा नाहीये. आईजी तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. जान्हवी, यापुढे आपण एकत्र प्रवास करणार आहोत. श्रीला बातमी कळणं, तुझं घरी येणं, बेबीला धडा शिकवणं, अगदी बाळाचा जन्म, त्याचं कोड कौतुक, सगळा प्रवास आपल्याला एकत्र करायचा. हो मग असं नको व्हायला की या प्रवासात मला सगळं सत्य माहित आहे आणि तुला अर्ध सत्य. कशाबद्दल आईजी? सगळ्याबद्दलच, विशेषतः तुझ्या आईबद्दल. बाबा तुम्ही का ताणताय आता? मी ताणत नाहीये, माझ्या बाजून तुटलेलंच आहे. पण बाबा आता कुठे जाणार आई? नाही, तिने राहावं ना इथे, मी जाईन. बाबा काय बोलताय तुम्ही? हे बघ, या बाई बरोबर मी आता या घरात राहू शकत नाही. मी पंढरपूरला जाईन, वृद्धाश्रमात जाईन, कुठेही जाईन. बाबा तुम्ही आमचा विचार का करत नाही आहात? अरे बाळा, तुमचाच विचार करतोय मी. पण बाबा यात कोणाला सुख मिळणार आहे? हे बघ पिंट्या, ही बाई कधीही सुधारणार नाही. हो पण म्हणजे आपण ते बघूया ना नंतर. अरे आयुष्यभर तेच करत आलोय आपण पिंट्या. हिने जानूच्या आयुष्याची किती हानी केलेली आहे ती तुला ठाऊक आहे. हिने तिच्या आयुष्याची हानी करायला सुरुवात केली तेव्हाच जर मी हिला थांबवलं असतं तर आज जानूच्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते घडलं नसतं. मी स्वतःला जबाबदार मानतो या सगळ्यासाठी. ही नागिण आहे, ही डसणार. पण हे ठाऊक असूनही मी कानाडोळा केला म्हणून आजची वेळ आली. पण आता ही चूक सुधारायची वेळ आलेली आहे पिंट्या. आणि आत्ता नाही तर कधीच नाही. शेवटची संधी आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मनात मेलेलं नातं प्रत्यक्ष आयुष्यात जपायची मला गरज वाटत नाही. काही मजा नाही त्या, ओझ होईल ते फक्त. या बाईशी नुसतं संभाषण करायचं म्हटलं तरी शिसारी येते मला. माझा निर्णय ठरलेला आहे, तो बदलणार नाही. तुम्हा दोघांना कितीही वाईट वाटलं तरी. पण बाबा ताईला काय वाटेल? तिला पटेल कधीतरी माझं. नाही बाबा, पण तिला आता काहीच माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे वागताय तर तिच्यासमोर दोषी तुम्हीच ठराल ना. अरे सत्य फार काळ लपून राहत नाही बाळा. आणि ते सगळं जान्हवीला कळेल तेव्हा या बाईची अवस्था काय होईल याचा विचार करून ठेव म्हणावं. आपण कर्म करतो पण त्याची भूत तशी पाठ सोडत नाहीत बरं का आपली. तोपर्यंत जोपर्यंत आपण त्या कर्मांचं प्रायश्चित्त घेत नाही. हे सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे. पण बाबा पिंट्या, माझं सगळं ठरलेलं आहे, त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. बेबीला ऐकवलं ते, म्हणून ह्या घरचे संसार होत नाहीत, मुलं बाळ होत नाहीत. असं पिंट्याला सोडण्यासाठी आम्ही बधत नाही म्हटल्यानंतर त्यांनी वेगळा पवित्रा घेतला. आय एम सॉरी जानवी, तुला त्रास देण्याचा हेतू नव्हता माझा. पण तुला हे कळणं गरजेचं आहे. तू हॉस्पिटलमध्ये असताना मी जशी तुझ्या घरी आले होते तसा श्री पण आला होता. कधी? आणि मला कसं माहित नाही? कुणी नव्हतं का त्यावेळी घरी? तुझी आई होती. आई होती? मग तिने मला कसं सांगितलं नाही? कारण त्यांना तुला सांगायचंच नव्हतं. म्हणजे तुझ्या आईनं श्री पुढे तुला वेगळं राहायचंय असं सांगितलं. नंतर तुला नांदायचं नाही असंही सांगितलं. ज्या दिवशी श्री तुझ्याशी चिडून बोलला तुझ्या आईच्या फोनवर, त्या दिवशी त्यांनी हे सांगितलं. तू 51 लाखाची पोटगी मागितलीस असंही सांगितलं. हे खरं नाहीये. आई असं का करेल? सुरुवातीला तिला पिंट्याला सोडवायचं होतं. त्यासाठी तिने आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला.
पण नंतर बाण सुटला होता. त्यामुळे स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला तिने. पण आईने तर मला सांगितलं होतं श्रीला डिवोर्स हवाय. तेच तर. आई तू त्यांना काही बोलली नव्हतीस ना? काय बोलतेस तू जानू? अगं तूच तर पाहिलंस ना, त्याच बोलत होत्या उलट लगाम नसल्यासारख्या. ताई जेव्हा फोनवर बोलायला बाहेर गेली त्यांनी मला निघून जा म्हणून सांगितलं आणि त्यावर आई थोडी झालं तुमचं समाधान? कोणाचं आहे? काही बोलू नकोस. फोन मी माझ्याचकडे ठेवते. तुम्हाला कोणाचा फोन आला ना तर हिला बोलायला देऊ नका. अगदी जावई बापूंचा आला तरी देखील नाही. श्री आला होता का घरी? असं का विचारलंस? मला आज उगाच असं वाटत होतं की ते कशाला येतील? जावई बापू भेटले मला. ताबडतोब ऑफिसमध्ये या असं सांगितलं. नाही तर मुलीला कायमचं घरी बसवा. विचित्रच बोलले. मूल नकोय म्हणून. त्याच्या मागे हात धुवून लागले एकतर. आणि आता जानूला पण टाकायचं म्हणते. काय करणार आहोत आपण? मी त्यांच्याशी बोलून बघू का? आधीच एक तर त्यांचं डोकं फिरलेलं. त्याच्यात आणखीन तुम्ही जाऊन चिडवू नका त्यांना. मी समजावलं त्यांना. मी म्हटलं की तब्येत जरा बरी नाहीये आता, त्यामुळे माहेरी राहिली की जरा बरं वाटेल तिला. ती येईल परत घरी, पण जरा काही दिवस इथे राहू द्या तिला. आई तू हा चेक का घेतलास? घेतला म्हणजे काय? त्यांनी दिला. त्यांनी मला बोलावलं. म्हणाले कोर्टात तमाशे नकोत, आपण गप्प राहावं म्हणूनच पैसे दिले असतील ना त्यांनी. आई तू नको होत असं करायला. अगं मी सांगते काय तुला, मी खरंच काहीच केलं नाही. त्यांनीच बोलावलं मला आणि मला हा चेक दिला ना हातात. बाबांना हे सगळं आधी माहित नव्हतं, नंतर कळलं. ओ माय गॉड. म्हणून बाबा डिवोर्स? बाबा श्री माझ्याशी वागला तसं तुम्ही आईशी वागताय. पण तुझी आई म्हणजे तू नाही ना जानू. ती तुमची बायको आहे बाबा. एवढी वर्ष निष्ठेने संसार केलाय तिने तुमच्या बरोबर. मान्य आहे ना, पण म्हणून आता उरलेली वर्ष तिच्या बरोबर संसार करायची शिक्षा मी नाही भोगू शकत. पिंट्याही तू आईपासून सावध राहत आहे प्लीज. मला ना खूप राग येतोय आईचा. का तिने काय केलंय आता? सगळ्याला कारणीभूत तीच आहे. हे सगळं मला कोणीच का सांगितलं नाही? तुझी अवस्था खूप नाजूक होती, खूप ताण होता. काय होईल काय नाही असं अर्धवट होतं सगळं. म्हणून मीच तुझ्या बाबांना सांगितलं होतं तुला काही सांगू नका म्हणून. आई माझ्याशी असं कसं करू शकते? ते पण मी प्रेग्नंट असताना. तशी वागली येते. पण तू त्रास नको करून घेऊस. तुला हे कळणं गरजेचं आहे म्हणून तुला सांगितलं मी सगळं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. असं कसं एखादा माणूस वागू शकेल? माझी आई खूप लवकर गेली. तेव्हापासून मी हिलाच आई मानत आले. तिचा एकदा माझ्या पाठीवरून मायेने हात फिरावा ना, म्हणून हिला खुश करण्यासाठी मी सगळी घरची कामं करायचे. ती खुशही व्हायची. पण कधी मायेने हात नाही फिरवला माझ्या डोक्यावरून. मी स्वतःची समजूत घालून टाकायचे आणि त्याची समजूत घालत घालतच मी मोठी झाले. तिला माझ्याविषयी काही वाटतं का वाटत नाही मला नाही माहिती, पण मला कायमच प्रेम वाटत आलंय तिच्याविषयी. तिला आनंदी ठेवण्यासाठी धडपडायचे मी. प्रसंगी बाबा आणि पिंट्याच्या विरोधातही उभी राहिले, त्यांचा वाईटपणा घेतला. पण तिने असं का केलं माझ्याशी? बरं, माझं बाळ पोटात असताना मला बाबांचा राग आला होता, पण आता कळतंय बाबांनी असा निर्णय का घेतला होता. मी कसं माफ करू या बाईला? तू त्यांना माफ कर तुझ्या बाळासाठी. माझ्या बाळावरच तिने सगळ्यात जास्त अन्याय केला ना, आणि त्यासाठी माफ करू तिला? कारण बाळ वाढत असताना तुझ्या मनात कुणाही बद्दल तिरस्कार असला तर ते बाळासाठी चांगलं नाही. त्यांच्या कर्माची फळं त्या भोगतील.
पण तू माफ केलंस तर तुझं मन साफ होईल. तुझ्या आयुष्यात एका फार सुंदर पर्वाची सुरुवात होतीये. तू आई होतीयस, त्यासाठी तुझं मन नितळ असायला हवं. कुणाबद्दल राग, द्वेष, गैरसमज नको. माफ कर. त्यांना माफ केलंस तर तू मोठी होशील, सुखी होशील, त्यांच्यापासून मोकळी होशील. राग धरलास तर त्या तुझ्या मनातनं, आयुष्यातनं कधीही जाणार नाही. एखाद्याबद्दल राग धरणं म्हणजे त्याला आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान दिल्यासारखं असतं. कळतंय का मी काय म्हणते ते? हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. बघितलंस काय झालंय? आता नाही ऐकणार बाबा कोणाचंच. मी कुठे जाऊ रे पिंटे एकटी? ते तुला कुठं जा सांगतायत आई. पण मग त्यांनीही जाणं बरोबर नाहीये ना रे. एक तर त्यांचे पाय धड नाहीयेत आणि एवढा धडधाकट पोरगा असताना बापाने वृद्धाश्रमात जाऊन राहायचं. लोक काय म्हणतील? तुला लोकांची पडली? अगं आई, हे सगळं आपल्याला कितीला पडलंय ते बघ. माझं चुकलं रे पिंट्या, पण मी काय करू? बाबांना कसं समजवायचं ना, मला काही सुधरतच नाही आहे. पण एवढे हट्टी आहेत ना, ते ऐकणार नाहीत रे कोणाचं. ताई, आई तुला ताईच वाचवू शकते. तुझ्या आईनं श्री पुढे तुला वेगळं राहायचंय असं सांगितलं. नंतर तुला नांदायचं नाही असंही सांगितलं. तू 51 लाखाची पोटगी मागितलीस असंही सांगितलं. आई माझ्याशी असं कसं करू शकते? कशी वागली ती. जान्हवी, गेस व्हॉट? आज मी सरांना कोणाची तरी माफी मागताना ऐकलंय. सरांना? येस. पण सर अत्यंत फेअर वागतात. त्यांची चूक असेल ना तर कायम कबूल करतात. तुझ्या समोर, कारण तू बॉसची चमकी आहेस ना. पण आज सरांनी माझ्या समोर त्यांच्या बायकोची फोनवर माफी मागितली. का? सरांच्या मुलांच्या शाळेचे रिझल्ट लागले. सर मुलांवर ओरडले, हे काय मार्क आहेत का, बिंडोक मुलं वगैरे वगैरे. पण दुसऱ्या दिवशी सरांच्या बायकोला त्यांच्या जुन्या जमान्यातून त्यांचं 7वीतलं प्रगती पुस्तक सापडलं. तेव्हापासून सरांची घरात बोलती बंद. फोनवर इतके गयावया करत होते माहितीये तुला. सॉरी, मला माफ कर, याच्या पुढे मी मुलांना मार्कांवरून बोलणार नाही. मला खूप मजा आली, मस्त जिरली त्यांची. अरे तुला वाईट वाटतंय का त्यांना ओरडा खावा लागला म्हणून? मला कशाचंच काहीच वाटत नाही आता गीता. काय झालंय? अगं सकाळपासूनच तुझा मूड ठीक नाहीये. काही नाही, मी आलेच. अरे अगं, मी इतकी चेअरअप करायचा प्रयत्न करतेय, पण हिला माझ्या एफर्ट्सचं काहीच नाही. येस, कम इन. श्री बोला बस. माझ्या सह्या झालेल्या आहेत. फाईल फक्त ही वेद पाठकांकडे दे. ओके. बाकी काय? गीता काय म्हणतेय? गीता
इथं मस्त भांडत असते माझ्याशी सतत. चला, भांडणं चालू आहेत म्हणजे तुमचं बोलणं चालू आहे, आणि बोलणं चालू आहे म्हणजे संवाद चालू आहे. हो नाही, जरा जास्तच संवाद आहे. म्हणजे तिचा संवाद चालू असतो आणि मी फक्त ऐकत असतो. माझे संवाद ऐकायला थांबत नाही ना, ती निघून जाते. राग येतो रे मला कधी कधी. मनीष, मी केलेल्या चुका तू नको करूस कधी. म्हणजे आपण आपला राग जेवढा व्यक्त करतो ना, तेवढं प्रेम नाही व्यक्त करत, आणि मग आपली माणसं दुरावतात आपण व्यक्त केलेल्या रागामुळे आणि न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे. मनीष, आपलं माणूस आपल्या जवळ नसेल ना, तर कुठलीही गोष्ट, जगातली कुठलीही गोष्ट तुला सुख देऊ शकणार नाही. बायकोला नको गृहीत धरूस. मला जी ठेच लागली ना, त्यावरून तू शिक. बायको जवळ नसली ना की तिचं महत्व कळतं.